साठी नाही, पैसे लुटासाठी, चोऱ्या करासाठी. वकील कायसाठी शिकतात? वकील कायसाठी करतात? पैसे लुटासाठी, तुमची प्रॉपर्टी विकवण्यासाठी. समजलं का? समजते का? मंत्री कशासाठी होतात? पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आणि पैसा आणि सत्ता. पैसा सत्ता. तुकाराम दादा काय म्हणे, ग्राम राज्य स्थापन करा म्हणे, व्यसन बंद करा. तू म्हणे म्हणते, पण तू तसं वागणं. तुला काय सांगितलं होतं काल संध्याकाळी? तुला गुड घ्यायला येशील, परत तुझा ब्लाऊजचा पीस तू घेऊन जाशील आणि गीता जयंतीला 25 तारखेला चर्चा करायची असते. चर्चा करा नाही तर मार्गदर्शन घ्यायचं असेल सत्संग मौनात घेऊया. अच्छा, मी तुम्हाला मार्गदर्शन, तुमचं विजिट करा, मार्गदर्शन घ्या. परत समजा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकले पाहिजे, सगळं बोलू शिकले पाहिजे, तुमची इच्छा प्रवृत्ती पाहिजे. अंकुरित खाता का? अरे बापा, त्यांना विचारण्यापेक्षा तू खाते का? तू नाही अंकुरित खात जा म्हणतो, पौष्टिक नाही, त्यांना खात जा म्हणून सांगते, पण त्याचं विस्तार सांगता आलं पाहिजे. विस्तार सांगता आलं पाहिजे. नुसतं खाल्लं की नाही होत ना. मला हे माहिती आहे, अन्न तारी अन्न मारी, तरी पण अन्न कोणतं खावं, कोणत्या वेळी आणि काळी. बरोबर. पाणी पिणे आवश्यक आहे, श्वास घेणे आवश्यक आहे, पण कोणत्या वेळी? समजा पाण्यात डुबकी मारली, श्वास घ्यायला लागला तर मरेल. बरोबर आहे? म्हणजे श्वास थांबवता सुद्धा आलं पाहिजे. समजलं का? श्वास थांबवता आलं पाहिजे. अन्न खाणे सुद्धा थांबवता आलं पाहिजे. 16 तास जर अन्न खाल्लं नाही तर संपूर्ण शरीराची शुद्धी व्यवस्थित होईल. असंही आहे. म्हणजे असं नाही तुला बापा सकाळी जेवायला भेटलं, आता काहून नाही जेवायला भेटलं? म्हणजे आताही भेटलं पाहिजे, सकाळीही भेटलं पाहिजे, संध्याकाळी दुपारीही भेटलं पाहिजे. म्हणजे पागल व्हायचं खाऊ खाऊ. असं होते का? नाही. तू किती टाइम द्यायचे? मी 2 टाइम. हां, सकाळी संध्याकाळी. आणि दुपारी आणि रात्री? सकाळी 11 वाजता. किती तासाचा फरक पडते काही सांग ना. सांग ना. आरोग्याला काही काम नाही, ते 2 टाइमचं जेवण. हां, पोट भरलं राहिलं पाहिजे. फरकच पाहिजे ना. अंकुरित खात जाजी, पौष्टिक राहते अंकुरित. सांग ना कुठं मिळते सोपं चांगलं. ते आणते धान्य, गहू बी अंकुरित होते, बारीक करून खायचे वाटून. मग केव्हा खायचे? किती वाजता? 11 वाजता. हा, कच्चा आहार एक वेळा शिजला त्याच्या सुकी. 11 वाजता कच्चा आहार. सकाळी सकाळी पहिले पहाटे उठून स्वयंपाक करेल बाई. स्वयंपाक कोण करून देईल? बोल ना, बोल ना. अंकुरित केल्यावर त्या बाईला विचार, त्या पोरीला किती वाजता म्हणा स्नान करते आणि किती वाजता स्वयंपाक करते. किती वाजता करू, किती वाजता, पण अंकुरित खाणं आवश्यक आहे. असं थोडी आहे, स्नानही नाही करेल तरी खाईल. वा 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 वा. स्नान करते, सगळ्याला समजते, कोणी एवढा नाही आहे. हो का? मग काय स्नान करते तू? तसं नाही आहे, अळानी कोणीच नाही आहे, पण टाईम बे टाईम स्नान करायला पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टीचं त्याचं नियोजन योग्य पाहिजे. तेव्हाच कितीही योग्य अन्न खाल्लं तर ते योग्य होऊ शकते, नाही तर अयोग्य ठरतो. समजा ज्या माणसाला तूप मिळत असेल, पण त्याचं प्रमाण आणि त्याची वेळ आणि काळ त्याला साधता येत असेल तर त्या तुपाचा फायदा होतो, नाही तर घाटा होतो. हे मला माहिती आहे. म्हटलं ना मी, अन्न तारी अन्न मारी. काय केव्हा घ्यायचं, किती शक्ती असल्यानंतर घ्यायचं, किती वेट असल्यानंतर घ्यायचं, किती उंची आणि किती वेट हे सुद्धा ठरतं. म्हणजे काय खाल्ल्या गेलं पाहिजे. ते जेवतात 2च वेळ जेवतात, नाही तर आपोआपच बिमारी होते ना तयार. 2 वेळ जेवत जास्त. असं आहे. संध्याकाळी. चला चला, धन्यवादजी. आणि महेश म्हणजे संध्याकाळची संधिका. असं असं आहे.
आणि ते सगळं आपणाला जोपासायचं आहे. आणि या ठिकाणी सगळे जोपासण्याकरिता आपलं आयुष्य दबडत असतात. असं आहे. असं नाही आहे की एका दिवसानी आणि एका महिन्याने काहीच होत नाही. आम्ही 91 पासून इथं आहोत. आज आम्ही 50% काही घेऊ शकलो नाही आहे. असं आहे. ते खूप सोपं नाही आहे, खूप कठीण आहे. आणि देशात जेवढे बी शिंबाल असतील, जगात जेवढे शिंबाल असतील, देशात जेवढे शिंबाल असतील, ते सगळं समजायचं आहे. आणि जग समजायचं आहे. आणि जगातील संपूर्ण निसर्ग समजायचा आहे. साधं सुद्धा नाही आहे. चलो तिकडे बसा तुम्ही. ओके. हं.